झालं त्यांना ते सांगितलं साहेब, जर असं दोन ठिकाणी तुम्ही करत असाल तर मला जमणार नाही, अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते, म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही. कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखाली होतो, तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार. नाही तर बोलत नाही. मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं. त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते, म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही. कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखाली होतो, आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्यांच्यावर मी काम करू शकत नाही, म्हणून मी आज इकडे पक्षप्रवेशाच्या अगोदर आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला, आपली काय यांच्याशी चर्चा झाली? त्यांना ते सांगितलं साहेब, जर असं 2 ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही. कारण माझ्या मुलाच्यावरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार. नाही तर बोलत नाही. मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम आमच्याच पक्षातल्या लोकांनी केलं. त्याचप्रमाणे माझा मुलगा साईश पाटील आणि मला मारण्याची ज्यांनी कट रचला होता त्यांना अटक करू नका याचा दबाव सुद्धा आमच्याच पक्षातले लोक करत होते, म्हणून त्या पक्षात राहणं मला जमलं नाही. कारण मी जेव्हापासून 2 दिवस मला गोष्ट समजली त्यापासून माझी खूप दडपणाखाली होतो, आणि आज जे लोक आपल्या विरोधकांना मोठं करतात त्यांच्यावर मी काम करू शकत नाही, म्हणून मी आज इकडे पक्षप्रवेशाच्या अगोदर आपल्याला श्रीकांत शिंदे यांचा फोन आलेला, आपली काय यांच्याशी चर्चा झाली? त्यांना ते सांगितलं साहेब, जर असं 2 ठिकाणी तुम्ही करत असेल तर मला जमणार नाही. कारण माझ्या मुलाच्यावरती जर ही गोष्ट आली आणि त्याला जर तुम्ही समर्थन देत असाल तर त्या ठिकाणी मी राहून काय करणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.